सुस्वागतम. भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्याकरिता आलेल्या सोलापूरच्या सर्व साहित्य रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करते. साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे पूर्वनियोजित अध्यक्ष केंद्रीय ऊर्जा मंत्री सन्माननीय नामदार सुशीलकुमारजी शिंदे साहेब हे उपस्थित राहू शकले नसल्यामुळे सुप्रसिद्ध साहित्यिक ज्येष्ठ समीक्षक सन्माननीय दभी कुलकर्णी सरांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. सन्माननीय दभी कुलकर्णी सरांचं मी हार्दिक स्वागत करते. तसेच यंदाची ही तिसरी वेळ की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीच्या दोन्ही उमेदवार दमाणी साहित्य पुरस्कार सोहळ्याचे अतिथी म्हणून उपस्थित आहेत. सन्माननीय प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नाटककार माननीय प्रेमानंदजी गजवी सर यांचंही मी सहर्ष स्वागत करते. त्याचप्रमाणे पुरस्काराचे मानकरी माननीय प्राध्यापिका आशाताई अपराध, माननीय डॉक्टर किशोरजी सानप, माननीय डॉक्टर वीणा श्रीखंडे सर यांचंही मनपूर्वक स्वागत करते आणि विनंती करते कुमारी इरा देशपांडे हिला की तिनं ईशस्तवन सादर करावं. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा तुझी कृपेचे चांदणे, तुझी कृपेचे चांदणे, नितवर्ष दे आमुच्या शिरी, नितवर्ष दे आमुच्या शिरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, वीणेवरी फिरता तुझी, वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामयंगुली, संगीत जन्माये नवे, संगीत जन्माये नवे, जडता मतीची मंगली, उन्मेष कल्पतरुवरी, उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी, बहरून आल्या मंजिरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधिकन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. सोलापूर नगरी ही श्रमिकांची नगरी. या श्रमतीर्थ सोलापूर नगरीचा इतिहास जसा 4 हुतात्म्यांच्या रक्तानं लिहिला गेला त्याचप्रमाणे कवी कुंज विहारी, कवी संजीव, कविवर्य राणा पवार, डॉक्टर निर्मल कुमारजी फडकुले या साहित्यिकांच्या शाईनं सुद्धा लिहिला गेला. सोलापूरचे सर्वच नागरिक ज्याप्रमाणे जानेवारी महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व धर्म समभावाचा संदेश देणाऱ्या सिद्धरामेश्वराच्या काठ्यांची वाट बघतात, तितक्याच आतुरतेनं दमाणी साहित्य पुरस्काराची सुद्धा वाट बघतात. आणि दमाणी साहित्य पुरस्काराचं महत्त्व महाराष्ट्राच्या साहित्य विश्वामध्ये केवढं, तर ज्याप्रमाणे सावळ्या विठोरायाच्या चरणांच्या वरती भक्ती ठेवून आषाढीला चालत जाणाऱ्या वारकऱ्याच्यासाठी आषाढी वारी जितकी महत्त्वाची
तितकीच महाराष्ट्रातल्या साहित्यिकांच्यासाठी दमाणी साहित्य पुरस्कार सोहळा महत्त्वाचा असतो. आणि या सगळ्यांच्यासाठी ज्यांची प्रेरणा आणि प्रयत्न कारणीभूत आहेत, की ज्यांनी ओळखलं की लक्ष्मीला जोपर्यंत सरस्वतीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत तिचं ऐश्वर्य बनत नाही. लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही ज्यांच्या घरामध्ये एकत्रपणे नांदतात, माननीय नवरत्नजी दमाणी यांना मी विनंती करते की आपण प्रस्तावना आणि स्वागतपर भाषण करावं. माननीय कुलकर्णी जी एवं माननीय प्रेमानंद जी गजवी, मैं दमानी परिवार की ओर से इस पुरस्कार समारोह में आपका हार्दिक स्वागत करता हूं. आपने इस कार्यक्रम में उपस्थित होकर हमारा उत्साह बढ़ाया, इसके लिए हम आपके बहुत आभारी हैं. आदरणीय भाई साहब एवं रामदास जी फुटाने को सादर प्रणाम करता हूं और उनका आशीर्वाद हमेशा मुझे मिलता रहे, यह ईश्वर से प्रार्थना करता हूं. इस पुरस्कार के प्रेरणा सूत्र माननीय सुशील कुमार जी शिंदे आज यहाँ उपस्थित नहीं हो सके, किंतु उनका आशीर्वाद हमारे साथ है और मैं उनकी ओर से आप सभी का स्वागत करता हूं और बधाई देता हूं. यह दमानी साहित्य पुरस्कार का 21वां वर्ष है और इस वर्ष के पुरस्कार के मानकरी श्रीमती आशा अपराध, डॉक्टर किशोर सानप तथा डॉक्टर श्रीखंडे जी हमारे बीच उपस्थित हैं. मैं आप सभी को हार्दिक बधाई देता हूं और आप सभी का दमानी परिवार की ओर से स्वागत करता हूं. आपने इस पुरस्कार को स्वीकार करके पुरस्कार के गौरव को और बढ़ाया, इसलिए दमानी परिवार आपका बहुत आभारी है. यहाँ उपस्थित सभी लोगों से मैं अनुरोध करूंगा कि इन महान साहित्यकारों का जोरदार तालियों से स्वागत करें. हर एक पुरस्कार का उद्देश्य होता है प्रोत्साहन देना और हम इस पुरस्कार के माध्यम से मराठी साहित्यकारों का प्रोत्साहन देने की कोशिश कर रहे हैं. हमारी इस कोशिश में सबसे बड़ा योगदान हमारी पुरस्कार समिति का है, जो हर वर्ष 300 पुस्तकों में से 3 श्रेष्ठ पुस्तकों का चुनाव करते हैं. मैं समिति के सदस्य श्रीमती गीता जोशी, श्री एकबोटे जी और श्री दास जी का हार्दिक अभिनंदन करता हूं. ये उन्हीं का प्रयास है जिससे दमानी पुरस्कार को इतनी ख्याति मिली है. जिस तरह पुरस्कार से लेखकों को प्रोत्साहन मिलता है, उसी तरह आप सभी लोगों का इतनी बड़ी संख्या में हर वर्ष यहाँ उपस्थित होना हमें प्रोत्साहन देता है. मैं यहाँ उपस्थित सोलापुर के सभी गणमान्य व्यक्तियों, साहित्य प्रेमियों, प्रेस एवं मीडिया के प्रतिनिधियों का हार्दिक स्वागत करता हूँ और आप लोगों का प्रेम दमानी परिवार की ओर इसी तरह बना रहे, यह ईश्वर से प्रार्थना करता हूँ. धन्यवाद. धन्यवाद दमाणीजी. यानंतर मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाचा आरंभ करावा. सन्माननीय दभी कुलकर्णी सर, सन्माननीय प्रेमानंदजी गजवी सर, सन्माननीय आशाताई अपराध, माननीय डॉक्टर किशोरजी सानप, माननीय डॉक्टर वीना श्रीखंडे, माननीय नवरत्नजी दमाणी, माननीय प्रेमरतनजी दमाणी आणि भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्काराचा सोहळा इतका देखणा व्हावा याकरिता नेहमीच परिश्रम घेणारे पडद्यामागचे कलाकार म्हणून ज्यांना संबोधलं लागेल, वात्रटिकाकार ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय रामदासजी फुटाणे सर, माननीय दभी कुलकर्णी सरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. तर माननीय ज्येष्ठ नाटककार प्रेमानंदजी गजवी, माननीय डॉक्टर किशोरजी सानप सर, माननीय डॉक्टर वीना श्रीखंडे,
माननीय प्राध्यापिका डॉक्टर आशाताई अपराध, माननीय डॉक्टर विना श्रीखंडे सरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. माननीय प्राध्यापिका आशा अपराध यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. माननीय प्रेमरतनजी दमाणी, माननीय नवरतनजी दमाणी यांच्याही हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. वात्रटिकाकार, ज्येष्ठ साहित्यिक आणि सर्व उदयोन्मुख कलाकारांचे आधारवड माननीय रामदासजी फुटाणे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. साहित्यापासून सिनेमापर्यंत ज्यांचा सर्वव्यापी असा संचार कलेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये माननीय रामदासजी फुटाणे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. धन्यवाद. त्यानंतर मी विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि मराठी समीक्षेला नवा विचार देणारे माननीय दभे कुलकर्णी सर यांचं स्वागत माननीय राजेशजी दमाणी यांनी शाल आणि श्रीफळ देऊन करावं आणि माननीय दभे कुलकर्णी सरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन माननीय अंकितजी दमाणी हे करतील. ज्येष्ठ समीक्षक माननीय दभे कुलकर्णी सर यांचं स्वागत माननीय राजेशजी दमाणी हे शाल आणि श्रीफळ देऊन करतील. आणि माननीय अंकितजी दमाणी दभे सरांना पुष्पगुच्छ देतील. ज्येष्ठ नाटककार माननीय श्री प्रेमानंदजी गजवी सर यांचं स्वागत माननीय गिरिराजजी दमाणी यांनी शाल आणि श्रीफळ देऊन करावं अशी मी विनंती करते. उपेक्षितांचं जीवन ज्यांनी आपल्या नाटकांच्या माध्यमातून रंगमंचावरती आणलं आणि मराठी नाट्य विश्वाला एक नवी वाट चोखाळायला लावली, माननीय प्रेमानंदजी गजवी सर यांना शाल आणि श्रीफळ माननीय गिरिराजजी दमाणी देत आहेत. तर प्रेमानंदजी गजवी यांना अंकितजी दमाणी हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करते. धन्यवाद. भैरवरतन दमाणी साहित्य पुरस्कार सोहळ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य की या पुरस्काराच्यासाठी दरवर्षी निवडले जाणारे पुस्तकं आणि याच्या पाठीमागे संपूर्णपणे वाटा असतो तो निवड समितीच्या सदस्यांचा. त्यांचं काम असंच असतं की सहाणेवरती घासलं किंवा अग्नीमध्ये घातलं म्हणून सोन्याची कधीच तक्रार नसते. त्याची तक्रार सोन्याची एवढीच असते की त्याला गुंजेच्या मापानं तोललं जातं, परंतु तेवढीही तक्रार साहित्यिकांच्या पुस्तकांना निवड समितीचे सदस्य करण्याची जागा ठेवत नाहीत. आणि याकरिताच मी विनंती करते कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दभे कुलकर्णी सरांना की त्यांनी निवड समितीच्या सदस्यांचा सत्कार करावा. सर्वप्रथम मी आमंत्रित करते माननीय शरदकुमारजी एकबोटे सर. माननीय दभे कुलकर्णी सरांच्या हस्ते सत्कार संपन्न होईल. माननीय शरदकुमारजी एकबोटे सर, माननीय प्राध्यापक राजेंद्रजी दास सर आणि माननीय डॉक्टर गीता जोशी मॅडम. माननीय प्राध्यापक राजेंद्र दास सर आणि माननीय डॉक्टर गीता जोशी मॅडम. संगमेश्वर महाविद्यालयामध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर गीता जोशी. धन्यवाद सर. आता आपण सर्वजण ज्याची प्रतीक्षा करत आहोत त्या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याला आपण सुरुवात करूयात.
सर्वप्रथम मी आपणा सर्वांच्या समोर परिचय करू देऊ इच्छिते. भोगले जे दुःख या पुरस्काराच्या लेखिका माननीय प्राध्यापिका आशाताई अपराध यांचा. मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झालेल्या आशाताईंचा 8वीत असताना विवाह झाला आणि 4 मुलींच्या जन्मानंतर वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी शिक्षणाला प्रारंभ केला. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या आपल्यासारख्या महिला जिथं लग्न झालं किंवा मुलं जन्माला आली म्हणून शिक्षण सोडून देतात, तिथे आशाताईंनी 15 दिवसाची ओली बाळंती नसताना 10वीची परीक्षा दिली. एकीकडे कुटुंबाचा विरोध तर दुसरीकडे सनातनी मुस्लिम समाजाचा कठोर विरोध स्वीकारत सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, आर्थिक, शारीरिक अशा विविध स्तरावरती संघर्ष करत प्रतिकूल वातावरणामध्ये SSC ते BA, MA, B.Ed आणि MPhil पर्यंतचं शिक्षण त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने पूर्ण केलं. आणि त्यांचा MPhilचा विषय होता मेहरुन्निसा परवेज की कहानियों में नारी समस्या का चित्रण. आणि सध्या त्या मातृशिक्षण संस्था राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल व स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि 1984 पासून त्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये हिंदी विषयाच्या अध्यापिका म्हणून काम करत आहेत. आणि त्याचबरोबर स्वतःवरती झालेला अन्याय सोसत त्याला तोंड देत त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ज्या समाजातल्या इतर अन्यायग्रस्त महिला असतात त्यांच्या अन्यायाला तोंड फोडण्याचं काम त्या दक्षता समितीच्या माध्यमातून करत आहेत. एका स्त्रीचं मनस्वी चित्रण, तिच्या जीवनाचा संघर्षमय प्रवास दाखवणाऱ्या भोगले जे दुःख या पुस्तकाला भैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने सन्मानित करावं अशी विनंती मी करते. सन्माननीय दभी कुलकर्णी सर आणि सन्माननीय प्रेमानंदजी गजवी यांना. माननीय दभी सर आणि माननीय प्रेमानंदजी गजवी या दोघांच्याही हस्ते सन्माननीय आशाताई अपराध यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. शाल, श्रीफळ, पुष्पहार कृपया मी सर्व छायाचित्रकारांना विनंती करते की आपण सभागृहामध्ये स्थानापन्न झालेल्या सर्व रसिकांना माझी विनंती आहे की छायाचित्र झाल्यानंतर आपल्या सर्वांच्यासाठी ही रिटेक घेण्यात येईल पुरस्कार वितरण सोहळ्याचा. माननीय आशाताई अपराध यांच्या भोगले जे दुःख या पुस्तकाच्यासाठी त्यांना भैरूरतन दमानी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. रुपये 25,000 रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पहार असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सन्माननीय दभी कुलकर्णी सर आणि सन्माननीय प्रेमानंदजी गजवी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर माननीय डॉक्टर किशोरजी सानप सर यांच्या समग्र तुकाराम दर्शन या पुस्तकासाठी त्यांना भैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने सन्मानित करावं अशी विनंती मी करते. माननीय दभी कुलकर्णी सर आणि माननीय प्रेमानंदजी गजवी यांना. माननीय डॉक्टर किशोरजी सानप सर यांना समग्र तुकाराम दर्शन या पुस्तकाच्यासाठी माननीय डॉक्टर किशोरजी सानप यांना कैलासवासी धोंडीराम माने साहित्य पुरस्कार, कैलासवासी रुपाली दुधगावकर साहित्य पुरस्कार, डॉक्टर प्रणय जोशी संतमित्र ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा वासुदेव धोंडो व भागीरथी दीक्षित पुरस्कार आणि कैलासवासी नागोजीराव सतकर साहित्य पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार इत्यादी पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेला आहे. पांगुळवाडा कादंबरीच्यासाठी त्यांना यशवंतराव दाते स्मृती संस्था वर्धेचा बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार आणि अशा अनेक पुरस्कारांनी माननीय डॉक्टर किशोरजी सानप सरांना सन्मानित केलेला आहे. ऋतू, पांगुळवाडा,
हारास, युगपुरुष तुकाराम, तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व, भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी, मराठी कादंबरीतील नैतिकता, प्रायोगिक कादंबरी आणि श्याम मनोहर अशी अनेक पुस्तकं मराठी साहित्य विश्वामधील मैलाचा दगड ठरलेली आहेत. माननीय डॉक्टर किशोरजी सानप सर यांच्या समग्र तुकाराम दर्शन या ग्रंथासाठी त्यांना यंदाचा भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. रुपये 25,000 रोख, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद. त्यानंतर मी माननीय डॉक्टर वीणा श्रीखंडे सर यांचा परिचय करून देते. माननीय डॉक्टर वीणा श्रीखंडे सर जे इंग्लंडमधील दोन्ही FRCSच्या परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण करून सुद्धा भारत मातेची सेवा करण्यासाठी ते भारतामध्ये परत आले. स्वादुपिंड आणि पित्ताशय या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियात विशेष प्रावीण्य मिळवून या स्पेशलायझेशनच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या भारतातील शाखेच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे ते पहिले भारतीय सर्जन होत. आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळजी शर्मा यांची शस्त्रक्रिया त्यांनी केलेली आहे. मी विनंती करते माननीय द.भी. कुलकर्णी सर आणि माननीय प्रेमानंदजी गजवी यांना की त्यांनी माननीय डॉक्टर श्रीखंडे सरांना त्यांच्या आणि 2 हात या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्काराने सन्मानित करावं. वाचेतील जन्मजात दोषांच्या वरती मात करून विचारप्रवर्तक भाषणाच्या मुळे उत्तम वक्ता म्हणून नावाजले गेलेले माननीय डॉक्टर श्रीखंडे सर यांना यंदाचा भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार माननीय द.भी. कुलकर्णी सर आणि माननीय प्रेमानंदजी गजवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित असलेले डॉक्टरांचे अनुभव आणि विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि 2 हात हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरत आहे. धन्यवाद. आतापर्यंत आई हा शब्द उच्चारला गेला की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये काव्यमय कल्पनांची उधळण सुरू होते. कारण आपण आतापर्यंत ऐकत आलो की आई ही वात्सल्याची मूर्ती असते, आई म्हणजे वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, लेकराची माय असते आणि दुधावरची साय असते. ही व्याख्या आपणा सर्वांनाच माहिती आहे. आणि आपलं मूल किती जरी कुरूप असलं तरी सुद्धा ते आईला जगातल्या सगळ्या मुलांच्या पेक्षा सुंदर वाटत असतं हेही आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु आशाताईंना मात्र लहानपणापासून ऐकावे लागले आपल्या आईच्या तोंडचे जहरीले शब्द. पालीच्या तोंडाची, तुटक्या चपलेच्या तोंडाची, पांढऱ्या पायाची, दळभद्री, आणि ज्याच्याबरोबर आयुष्याची गाठ मारली तो नवरा काय म्हणतो, मरतुकडी, टांग्याच्या तपासारख्या तोंडाची. परंतु 4थ्या मुलीच्या बाळंतपणानंतर स्वतःच्या स्वप्नांच्या अस्थींवरती आशाताईंनी शिक्षणाचं अमृत शिंपडलं आणि जन्म दिलं एका नव्या आशेला. त्या लिहितात की पार्वतीने स्वतःच्या मनातून गणपती तयार केला हे पुराणामध्ये वाचायला मिळतं, पण मी मात्र माझ्या स्वतःच्या स्वप्नांच्या राखेमधून स्वतःला जन्म दिला शिक्षणाच्या माध्यमातून. आणि आशाताई एवढंच करून थांबल्या नाही तर इतर ज्या अन्यायग्रस्त महिला असतात त्यांच्याही अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्या करतात. स्वतःच्या राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो आणि तो गगनभरारी घेतो हे आपण सर्वांनी ऐकलंय. फिनिक्स पक्षाला मीही पाहिलं नाही आणि हे आपणही पाहिलं नाही, परंतु राखेतून जन्माला येणारा आणि आकाशाला गवसणी घालणारा फिनिक्स पक्षी जर आपल्याला पाहायचा असेल ना तर आपण सर्वांनी नक्कीच आशाताईंच्याकडे बघावं. मी विनंती करते माननीय प्राध्यापिका आशाताई अपराध यांना की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. आजच्या या प्रसंगी बोलताना कदाचित मी भावनेच्या आवेगात वाहून जाईन, म्हणून मी माझ्या भावना वाचूनच व्यक्त करते आहे. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशील कुमार शिंदेजी, केंद्रीय ऊर्जा मंत्री भारत सरकार, जे आज उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांनी त्या आपल्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होतो आहे ते ज्येष्ठ समीक्षक माननीय डॉक्टर द.भी. कुलकर्णी सर, या कार्यक्रमाचे अतिथी
व ज्येष्ठ नाटककार व साहित्यकार माननीय प्रेमानंद गजवी सर, साहित्याच्या क्षेत्रात अत्यंत सन्मानाने पुरस्कार देण्याची परंपरा जपणाऱ्या सुसंस्कृत दमानी परिवारातील सदस्य माननीय प्रेमरतन दमानी, नवरतन दमानीजी, ज्यांच्या सोबतीने मला पुरस्कार मिळाला आहे ते माननीय डॉक्टर वी ना श्रीखंडे सर, माननीय डॉक्टर किशोर सानप सर, संयोजक रामदास फुटाणे सर, पुरस्कारासाठी निवड करणारे निवड समिती सदस्य माननीय डॉक्टर गीता जोशी, शरद कुमार एकबोटे, राजेंद्र दास, कार्यवाह माननीय अरविंद कुलकर्णी सर, पुरस्काराच्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले साहित्यप्रेमी बंधू भगिनी, विविध प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, संयोजक समितीचे सर्व सदस्य, हा सोहळा संपन्न व्हावा यासाठी कार्यरत असणारे ज्ञात अज्ञात सर्वांना स्नेहपूर्ण नमस्कार. आज महाराष्ट्रातील अत्यंत सन्मानाचा भैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने मला गौरवण्यात आले. यासाठी सर्वप्रथम दमानी परिवार संस्थेचे व निवड समितीचे मी मनापासून आभार मानते. कोल्हापूर शहराच्या एका छोट्याशा गल्लीतली मी, आंबेवाडी सारख्या खेडेगावात वास्तव्य केलेली व आता कोल्हापुरात स्थिरावलेली मी एवढ्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित होईन असं कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे फोनवरून मला जेव्हा कळवण्यात आले की तुम्हाला दमानी पुरस्कारासाठी निवडले आहे, तेव्हा काही क्षण मात्र काहीच लक्षात येईना. सावरले तेव्हा डोळ्यात आसवांची गर्दी झालेली होती. खूप भरून आलं. अनेक भावभावना दाटून आल्या. आजवरच्या आसवांची जणू फुलं होऊन माझ्या पदराच्या ओटीत भरत होती. हा स्वप्नवत आनंद देणाऱ्या दमानी परिवाराला मनापासून धन्यवाद. मी गेल्या वर्षीपर्यंत माझं आत्मचरित्र लिहीन असं कधी वाटलं नव्हतं. पुस्तकाच्या सानिध्यात असूनही आत्मपर लेखन करण्याचा विचार माझ्या मनात कधी आला नव्हता. पण आयुष्याच्या या टप्प्यावर नोकरीतून निवृत्त होण्याची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मी अंतर्मुख व्हायला लागले. आयुष्याच्या दीर्घ प्रवासाकडे पाहताना अनेक घटना प्रसंगाने भूतकाळ अक्षरशः जिवंत होऊन मला अस्वस्थ करू लागला. ही अस्वस्थता मी कागदावर व्यक्त करत गेले. जन्म, आई वडील, बहिणी, शाळा, लग्न, नवरा, मुली, शेजारी, सासर माहेरची माणसं, मनोभंग, अपमान, अस्थिरता, झाडाझडती, आयुष्यात झालेली होलपट आणि होरपळ, तगमग, व्याकुळता, अपेक्षा, उपेक्षा असे कितीतरी प्रसंग. 9वीत असताना परिस्थितीच्या समोर हार पत्करून झालेले लग्न आणि त्या क्षणी फुटक्या नशिबाची फुटलेली पाटी आणि शाळेची झालेली ताटातूट. 19व्या वर्षापर्यंत 3 मुलींचे जन्म आणि 4थी मुलगी पोटात असताना पुन्हा बसलेला परिस्थितीचा फटका. पण यावेळी हार न मानता संघर्ष करायला उभी ठाकलेली मी हातात कलमरूपी शस्त्र घेऊन निर्वाणीच्या लढाईला एकटीच चालले आणि प्रत्येक संकटाला निकराने कलम करत निश्चित कलामपर्यंत पोचले. शिक्षणात दिलेला यज्ञकुंड, प्रयत्नांची, परिश्रमांची, कष्ट आणि जिद्दीची फुंकर मारत पुन्हा प्रज्वलित केला. SSC, BA, MA, BEd, MPhil होऊन कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात रुजू झाले. हा सर्व प्रवास लेखन काळात मी हजारदा अनुभवला. खरं तर हा प्रवास सुखाचा, आठवणींचा नाहीच. दुःख, वेदना, उदासीनता यावी असं माझं बालपण आणि तारुण्य, अक्षरशः होरपण, या सर्व गोष्टींना परिस्थिती जशी जबाबदार होती तशीच माणसंही होती. अशा माणसांच्या मध्ये माझ्या दुर्दैवाने माझी आई सर्वांच्या पुढे होती. मी 4 मुलींची आई, 4 जावयांची सासू, 5 नातवंडाची आजी आहे सध्या. माझ्या मुलींना फुलासारखं जपत त्यांचं आयुष्य सर्वार्थानं उभं केलेलं आहे. मला या प्रश्नानं लिहायला उद्युक्त केलं की माझी आई माझ्यासारखी का नाही झाली. पाठीवरून हात फिरवणं तर दूरच, आपल्या कठोर हाताने माझी पाठ काळी निळी करण्यातच तिनं स्वतःला सार्थ मानलं. कधी एका शब्दानेही आपल्यावर माया केली नाही. कधी क्षणभरही प्रेमानं जवळ घेतलं नाही. असं का केलं असेल तिनं? या आणि इतर अनेक प्रश्नांनी मी अक्षरशः वेढून गेले. अर्थात उत्तरं मिळाली असं नाही, पण तटस्थपणानं स्वतःच्या आयुष्याकडे बघायला थोडंफार तरी शिकले. बालपणीचा काळ सुखाचा हे मी शाळेत वाचलं होतं, पण आज मागं वळून पाहताना माझ्यासारखं बालपण आणि तरुणपणही
कुणाच्या या वाट्याला येऊ नये असं मला फार वाटतं. माझा जन्म मुस्लिम कुटुंबातून, अतिशय संवेदनशील, प्रेम, शांत, इंग्रजी विषयात MA झालेले, अनेक भाषा विदेशी ज्ञात असणारे माझे वडील तर अत्यंत असंवेदनशील, कठोर, तापट, अडाणी आई वडिलांच्या पोटी जन्मलेले मी. हिंदू, मुस्लिम आणि 18 पगड जातीच्या धर्माच्या गल्ली संस्कृतीत वाढलेली मी. सगळ्या संस्कृतीबद्दल उत्कट प्रेम आणि आपुलकीच्या साध्या सामान्य माणसाच्या सान्निध्यात माझी जडणघडण झाली. पण माझ्या असण्यावर व दिसण्यावर अतिशय कडवट टीका ऐकत बालपण गेलं. 8वीत असताना वडील गेले. 9वीत लग्न झालं. पतीकडून उपेक्षित, हेटाळणीचे शब्द ऐकत मी तरुण झाले. सर्वांनी माझ्या संवेदन आणि सहनशीलतेचा अंत पाहिला, पण मी बंड करू शकत नव्हते. माझ्यासमोर एकच मार्ग होता, तो म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं. मानहानिकारक बोलणं सहन करत, मनधरणी करत मी शिक्षणाचा प्रवास सुरू केला. रात्री सगळं जग घरदार गाढ झोपेत असताना, पहाटे 3 पासून रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात, दुपारी सर्वजण वामकुशीचा आनंद घेत असताना, रणरणत्या उन्हात महादेवाच्या देवळाच्या सावलीत मुलींसह अभ्यास करत जेव्हा मी SSC परीक्षा दिली त्यावेळी 11 दिवसाची ओली बाळंतीण होते. तर इंग्रजीच्या खाजगी क्लासला जाताना 1.5-2 महिन्याचं दुपट्यात गुंडाळलेलं बाळ खांद्यावर, तर 2.5 वर्षाची छोटी मुलगी अंगुली धरून मनगटात वह्या पुस्तकाची पिशवी लटकावून ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या पहाटेच्या अंधारात गारठ्यात चालत जाऊन सगळी मुलं बेंचवर बसलेली असताना मी जमिनीवर पोतं अंथरून पदरात मुलींना लपेटून अभ्यास करायची. पण मी माझी वेदना कोणाला सांगितली नाही. असे हजारो प्रसंग पार करत, टाळून सुलाकून आयुष्याचा भवसागर पार करत आले. या वाटचालीत लौकिक अर्थानं मी एकटी असेन, पण अलौकिक नाती जोडून जात, धर्म, वर्ण, वर्ग, लिंग भेदाच्या पलीकडचं प्रेम समाजानं मला दिलं. माझ्या जीवन संघर्ष ज्ञात यानं त्या मदतीच्या समिधा सतत अर्पण करून माझ्या प्रयत्नाचा अग्नी कधी विझू दिला नाही. माझी वाट सुसह्य व्हावी म्हणून जे पाथेय मला दिलं त्यामुळे मी जगू शकले, जगू शकले. माझ्या स्वकीयांनी माझ्या पायात निखारे पसरले असताना माझा पदर फुलांच्या ओंजळीने भरणाऱ्या या नात्यांना काय नाव देऊ, कोण्या जन्मीचे स्नेहबंध मला कळत नाही. आज माझ्या पुस्तकामुळं माझ्याशी आणखी वैश्विक नातं जोडलं गेलं आहे. विश्वची माझी घरं हा अनुभव वेगळ्या वाढत्या परिघाशी अनुभवते आहे. कोणत्याही ओळखीचा, नात्यांचा, तकलादू सेतूचा आधार न घेता अनेकांच्या घरातील मी आशातही झाले आहे. माणूस ही जात आणि माणूसपण हा धर्म, एवढंच नातं माणसाला माणूस म्हणून जगायला भाग पाडण्यासाठी पुरेसे आहे. ही अनुभूती सुखावणारी व आशादायी आहे. आज हा पुरस्कार स्वीकारताना एक बाब मी सांगू इच्छिते की मी मुस्लिम असल्यामुळं मला हा त्रास सोसावा लागला ही शक्यता खूप कमी आहे. खरं तर यामागं आईचा स्वभाव, वृत्ती सर्वाधिक कारण ठरली. यासाठी माझं आत्मकथन हे केवळ एका मुस्लिम स्त्रीचं आत्मकथन नाही, तर माझ्यासारख्या, माझ्यापेक्षा भयानक त्रासाशी झुंजत असणाऱ्या भगिनींना परिस्थितीशी 2 हात करण्याचं सामर्थ्य मिळावं, प्रेरणा मिळावी हा हेतू ठेवून मी हे लेखन केलेलं आहे. असा संघर्ष भगिनींच्या वाट्याला येऊ नये, पण आलास तर खंबीरपणे आव्हाने स्वीकारून त्याने उभं राहावं ही आशा मी व्यक्त करते. आज मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदनाचे फोन येतात. अनेकांनी आपल्या भावना पत्राद्वारे कळवल्या आहेत. कुणाला त्या लेखनात स्वतःचे आयुष्य दिसलं, तर कुणी माझ्या संघर्षाने जगण्याचे बळ मिळाले असं लिहिलं आहे. पण मी विनम्रपणे सांगू इच्छिते की मी अगदी साधी, सर्वसामान्य स्त्री आहे. या पुरस्काराने मला माझ्या जाणीवा अधिक प्रगल्भ, विस्तारित कराव्यात असा जबाबदारीचा सुप्त संदेश दिलेला आहे. यापुढे त्या दृष्टीनं लेखनाची व्याप्ती वाढवेन. मी स्त्रीविषयक काम करणारी कार्यकर्ती आहे. त्या अनुभवाचा मेळ लेखनाशी घालून दोन्ही क्षेत्रात माझ्या कोतीप्रमाणे काम करत राहीन असे मी वचन देते. थोडंसं मी दमानी परिवाराबद्दलच्या भावना मी 2 मिनिटात व्यक्त करते आहे. जब से हम कल आए हैं तो बहुत अच्छा लगा यहाँ आने के बाद कि लोग केवल पैसे से अमीर नहीं होते, दिल से अमीर होना बहुत बड़ी बात है. और जिस नजाकत से और बड़े प्रेम से और जिसे कहते हैं स्नेह भोजन, तो सही अर्थ से सही भोजन, स्नेह भोजन क्या होता है इसका अनुभव हम
कल से ले रहे हैं। मैं और मेरे परिवार के लोग साथ में आए हैं और मैं अपने आप को बहुत खुश नसीब समझती हूँ कि ये दमानी परिवार के साथ एक अनोखा रिश्ता जोड़ दिया है और सोलापुर वालों के साथ भी एक नया रिश्ता जोड़ दिया है। मैं वचन देती हूँ भाभी जी कि आपने कहा कि मैं मराठी हम ठीक से नहीं समझ पाते, तो मैं तुम्हें एक वचन देती हूँ कि मैं जल्दी ही हिंदी में इस किताब का अनुवाद करूंगी और सबसे पहले आपके यहाँ पर मैं वो भेज दूंगी। बड़ा अच्छा लगा कि आपसे ये प्रेरणा मुझे मिली। कवी सुलतानपुरीच्या 2 ओळींनी मी माझ्या मनोगताची सांगता करे। मैं अकेला ही चला था जानी वे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जानी वे मंजिल मगर, लोग साथ आते गए, लोग साथ आते गए, कारवा बनता गया, कारवा बनता गया। धन्यवाद आशाताई। आपल्या पुस्तकाची सोलापूरकर नक्कीच आतुरतेने वाट बघतील। खरं तर आशाताईंनी आपला प्रवास सांगितला। संकटांशी झगडणारी एक सामान्य स्त्री आणि त्याचबरोबर इतरांची अन्याय सोडवणारी स्त्री, ह्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी इतकं काम केलं की बीजिंगला होणाऱ्या महिला परिषदेच्या साठी सुद्धा आदरणीय आशाताईंची निवड झालेली होती। त्यांच्या या सगळ्या प्रवासाकडे बघून मला त्यांनी आपल्या मनोगताची शेवट एका शेरने केली। मलाही एक शेर आठवतो त्यांच्या या सगळ्या प्रवासाकडे बघून। मी इतकंच म्हणेन कि सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है, सपने उन्हीं के सच होते हैं जिनके सपनों में जान होती है, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। आणि हा हौसला कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सर्वांच्या समोर आशाताईंच्या रूपाने आहे। खरं तर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जमलेली समतेची वारी आणि त्या समतेच्या वाळवंटामध्ये वारकऱ्यांनी मांडलेल्या खेळीयाचा मानबिंदू म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम। शब्दांची शस्त्र घेऊन ज्यांनी नाठाळाच्या माती काठी आणली आणि कळी काळाला सुद्धा जिंकलं ते संत तुकाराम। मंबाजी आणि रामेश्वर भटाच्या कांगाव्यानं तुकाची अभंगाची वही इंद्रायणीमध्ये बुडवावी लागली, परंतु तुकारामाच्या अभंगाची अक्षरं इंद्रायणीच्या पाण्यानं भिजलीच नाहीत। ती प्रत्येक माणसाच्या मनाच्या वहीवरती आणखीनच कोरून घट्टपणाने टिकून राहिले। त्याच्या पुढे जाऊन वर्णाभिमानानं हुंबरणारे आणि गुरुबाजीची दुकानं तुकारामांच्या प्रबोधनामुळे बंद पडल्यानं जळफळणाऱ्यांनी तुकारामांचं वैकुंठगमन करण्यासाठी वैकुंठाच्या मधून पुष्पक विमान सुद्धा आणलं, परंतु तुकाराम त्या विमानामध्ये बसून सुद्धा ते वैकुंठाला कधी गेलेच नाहीत। ते इथेच राहिले प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनामध्ये। आणि मग आजकाल असंच होतंय की संतश्रेष्ठ तुकारामांचं चरित्र हे कधी आवेशानं तर कधी आडोशानं तुटून पडणारे विरोधक, तर अभिनिवेशानं पुढे आणणारे पुढे सरसावणारे अनुयायांचा प्रवाह, या सगळ्यांच्या मध्ये तुकाराम कुणबी होते का वाणी? तुकाराम माणसं सदेह वैकुंठगमन झालं की त्यांचा खून झाला, किंवा तुकाराम श्रेष्ठ की रामदास श्रेष्ठ, ही अशी अनेक वादांची वादळं सध्या उठत आहेत। परंतु माननीय डॉक्टर किशोरजी सानप सरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अभ्यास करून जे पुस्तक लिहिलं समग्र तुकाराम दर्शन, हे मात्र अशी भूमिका बजावेल की या सर्व वादांच्या वादळामध्ये देवघराच्या गाभाऱ्यामध्ये नंदादीप मात्र कुठल्याही वादळाला न जुमानता तेवत राहावा शांतपणाने। त्याचप्रमाणे समग्र तुकाराम दर्शन वाचताना अनुभूती आपल्या सर्वांना येईल। मी विनंती करते माननीय डॉक्टर किशोरजी सानप सरांना की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत। माय माऊली मराठी भाषा संस्कृती आणि साहित्याचं गेल्या 23 वर्षापासून 21 वर्षापासून सातत्याने मुक्त मनाने उदार अंतकरणाने कौतुक करण्यासाठी भैरूरतन दमानी पुरस्कार जाहीर करून त्याचं सातत्य टिकून पुढेही सातत्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असणारे नवरतनजी दमानी, प्रेमरतनजी दमानी, दमानी परिवाराचे सर्व सदस्य, भैरूरतन दमानी पुरस्कार समितीचे अध्यक्ष जे आज आपल्यात उपस्थित नाहीत,
त्यांचं आपण स्मरण करूया. सुशील कुमारजी शिंदे. हा पुरस्कार ज्यांच्या प्रेरणेने सुरू झाला आणि महाराष्ट्रभर ज्याचं कौतुक केलं जातं, मराठी भाषेतला हा सर्वोच्च सन्मान मानला जातो, असे प्रेरणास्त्रोत या पुरस्काराचे प्रख्यात ख्यातनाम कविवर्य रामदासजी फुटाणे, माझे सहकारी आशा अपराध, वीणा श्रीखंडे, आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथीद्वय ख्यातनाम समीक्षक डॉक्टर द.बी. कुलकर्णी, ख्यातनाम नाट्यलेखक किरवंतकार प्रेमानंद गजवी, पुरस्कार निवड समितीचे सदस्य गीता जोशी, राजेंद्र दास, शरद एकबोटे, पुरस्कार समितीचे कार्यवाह अरविंद कुलकर्णी, उपस्थित माय बाप हो, बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी समग्र तुकाराम दर्शन या माझ्या ग्रंथाला आजपर्यंत 10 पुरस्कार मिळाले. भैरू रतन दमानी हा 10वा पुरस्कार आहे. माझ्या ग्रंथाचा आपण सर्वोच्च सन्मान केला त्याबद्दल मी समितीच्या सर्व ज्ञात अज्ञात लोकांचे आभार मानतो. समग्र तुकाराम दर्शन हा ग्रंथ गेल्या 20-25 वर्षाच्या अभ्यासाचं फलित आहे. 20-25 वर्षापासून मी सातत्याने तुकारामाचा अभ्यास करतो आहे. मला स्वतःला असं वाटतं की तुकारामांचा अभ्यास ही एक स्वतंत्र ज्ञान शाखा आहे आणि या ज्ञान शाखेचं मुख्य साधन तुकोबांची अभंग गाथा आहे. तुकोबांनीही स्वतः कवितेला ज्ञान शाखा मानलं होतं. समाजाच्या प्रबोधनासाठी, उद्बोधनासाठी, उद्धारासाठी तुकोबांनी अभंग लेखन केलेलं आहे. महाकवी तुकाराम, समाज सुधारक तुकाराम, परमभक्त तुकाराम, वारकरी संत तुकाराम, पर्यावरणवादी तुकाराम, विवेकवादी विज्ञाननिष्ठ संत तुकाराम, अशा अनेक अंगाने तुकारामाचं बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यांचं जीवन, त्यांचं कार्य ह्या सर्वांचा अत्यंत तटस्थपणे, वस्तुनिष्ठपणे, प्रामाणिकपणे, कोणत्याही विचाराची बांधिलकी न स्वीकारता मला जसे तुकाराम दिसले, अनेक वाद माझ्यासमोर होते, अनेक ग्रंथांचा अभ्यास करताना मला अनेक प्रश्न उपस्थित झाले माझ्या मनामध्ये. ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर मला तुकोबांनी दिलं. त्यांच्या अभंगगाथेतून मी उत्तरं शोधली आणि तटस्थपणे ह्या सर्व तुकोबांच्या विविध आयामांचा परिचय प्रामाणिकपणे करून देण्याचा प्रयत्न समग्र तुकाराम दर्शन या ग्रंथात मी केलेला आहे. सत्यासाठी माझी शब्द विवंचना, न भेमी विठ्ठला कळी काळाशी. सत्य आम्हा मनी न हो गबाळाचे धनी, हे तुकोबा म्हणायचे. सत्य तू विठ्ठला, कागा दाविला हा जगदाका, असा प्रश्न तुकोबांच्याही मनात निर्माण झाला होता. ही भूमिका आणि तुकोबांची महत्वाची भूमिका, तुकोबा जे काय बोलायचे ते अनुभवातून बोलायचे. नाही आले अनुभवा कैसे नाचू मी देवा, असं तुकोबा म्हणायचे. जोपर्यंत अनुभवाला येणार नाही तोपर्यंत तुकोबा बोलत नव्हते. त्यामुळे सत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता, ही तुकोबांच्या अभंग लेखनाची मुख्य प्रेरणा होती, प्रयोजन होतं. तेच माझ्याही ग्रंथ लेखनाचं प्रयोजन आहे. मित्रांनो, तुकोबांनी 9 वर्ण सांगितले. आपल्याला 4 वर्ण माहीत आहेत. चातुर्वर्ण व्यवस्था आपल्याला माहिती आहे.
तुकोबांनी 9 वर्ण सांगितले आणि सबंध जगातल्या लोकांना भक्तीचा अधिकार दिला. भक्ती हा मुक्तीचा आणि मोक्षाचा मार्ग आहे हे तुकोबांनी अनुभवाना आधी समजून घेतलं आणि लोकांसमोर मांडलं. आणि सर्व धर्माच्या समाजाच्या विरोधात विद्रोह करून सबंध मानव जातीला मुक्तीचा अधिकार देणारा शूद्राती शूद्रांचा हा महानायक संत तुकाराम आपल्याला सांगतो आहे, सकळांशी येथे आहे अधिकार, सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा ही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करून वेश्याही, ह्या सबंध वर्णीयांना, पापवर्णीयांना, चांडाळवर्णीयांना, आबालवृद्धांना मोक्षाचा, भक्तीचा, मुक्तीचा, मनशांतीचा मार्ग दाखवणारा महानायक महाकवी तुकाराम. तुकोबांनी 17व्या शतकामध्ये सामान्यपणे त्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे, ज्योतीने तो केलेला आहे. 1645च्या आसपास रामेश्वर भटांच्या आदेशाने तुकोबांनी आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीला खुद्द स्वतःच्या हस्ते समर्पित केल्या. एका कवीला जेव्हा त्याच्या वह्या नष्ट करण्याचा आदेश दिला जातो तेव्हा त्या कवीला किती दुःख होऊ शकते याचं उदाहरण नरेंद्र आहे. नरेंद्राला यादव राजाने आपले काव्य मागितले, नरेंद्राने ते रातोरात नष्ट केले, सांकेतिक लिपीमध्ये लिहून ठेवले आणि तो राजकवीपद सोडून गेला. तेच दुःख तुकोबांच्याही वाट्याला 17व्या शतकात आलं होतं. निषेध म्हणून तुकोबांनी 13 दिवस आपल्या बायका मुलांसह इंद्रायणीच्या काठावर उपोषण केलं. पहिल्यांदा 17व्या शतकात 1645 मध्ये तुकोबांनी सत्याग्रह केला. निषेधाचा काही पडिला आघात, तेने मध्ये चित्त दुखविले. बुडविल्या वह्या बैसलो धरणे, केले समाधान नारायण. तुका म्हणे माझे सर्व भांडवल, बोलविले बोल पांडुरंग. हा निषेध तुकोबांनी इंद्रायणीच्या काठी 13 दिवस उपोषण करून नोंदवला. जेव्हा तुकोबांना असं लक्षात आलं की माझ्या वह्या बुडवल्या, पण अभंग महाराष्ट्राच्या मातीमध्ये, मराठी भाषिकांच्या मनामध्ये, जगातल्या सर्व लोकांच्या मनामध्ये, हृदयावर विराजमान झालेले हे अभंग आहेत, तर ते जपून ठेवण्याची काय गरज आहे. तो साक्षात्कार तुकोबांना झाला आणि त्यानंतर कधीही तुकोबांनी अभंग लिहिले नाही. पण तुकोबांचे अभंग चिरंतन, शाश्वत आणि अजरामर. म्हणून 17व्या शतकामध्ये तुकोबांनी 13 दिवस उपोषण करून, सत्याग्रह करून सत्याग्रहाची परंपरा निर्माण केली. ती 20व्या शतकामध्ये महात्मा गांधी पर्यंत आपल्याला ती दिसून. महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा विचार तुकोबांपासून स्वीकारला. तुकोबांच्या अनेक अभंगाचं महात्मा गांधींनी इंग्रजीमध्ये, गुजरातीमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्यावरून हे आपल्याला सांगता येईल. तुकोबा शेतकरी होते, वारकरी होते, संत होते, महाकवी होते. 1629 मध्ये 30 मध्ये महाभयानक असा दुष्काळ देहूच्या आसपासच नव्हे तर सबंध महाराष्ट्रामध्ये पडला होता. काय स्थिती झाली असेल तुकोबांची त्यावेळी. आप्त स्वकीयांच्या मृत्यूचं तांडव तुकोबांनी पाहिलं. बाप मेला न करता नव्हती संसाराची चिंता, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केले, माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता. तुकाराम किती तटस्थपणे संसाराकडे, मृत्यूकडे, लौकिक जीवनाकडे पाहत होते ह्याचं हे उदाहरण. तुकोबांनी
सर्व तुकोबांचं सांपत्तिक ऐश्वर्य नष्ट झालं. अन्नान्न करत त्यांची पत्नी तडफडत त्यांच्या समोर मेली. मुलगा मेला, बाप मेला, आई मेली, तरी सुद्धा तुकोबांनी आत्महत्या केली नाही. दाही दिशा मज भिंगुळवाण्या अशी पराकोटीची परात्म अवस्था तुकोबांना प्राप्त झाली, तरीही तुकोबांनी आत्महत्या केली नाही. आणि हा संदेश तुकोबांनी आमच्या सर्व शेतकऱ्यांना दिलेला आहे. कितीही संकट येवो, कितीही दुष्काळ पडो, कितीही कर्जबाजारी पण येवो, शेतकरी हा या सृष्टीचा पालन करता आहे, पालनहारा आहे. जग बुडायला लागलं आणि जगानं आपल्याला बुडवलं तरी चालेल, पण जगाला तारण्याचाच मंत्र आपल्या मनात असला पाहिजे आणि ती धडपड शेतकरी करू शकतो. हा संदेश तुकोबांनी दिलेला होता. मढे झाकुनिया करीती पेरिनी, कुनिया करीती पेरिनी, मळे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियांचे वाणी लवला आहे. नाही काळ सत्ता आपुले हाती, जाणतो ही गुंती उगविता. तुकोबा म्हणतात, शेतकऱ्याला घरातलं मढ झाकून पेरणीला जावं लागतं, पेरणीची वेळ साधावी लागते. निसर्गाची कितीही अवकृपा हो, पीक नष्ट हो, उलंगवाडी हो, कर्जबाजारी पण येवो, पण शेतकऱ्याला आत्महत्या करता येत नाही. कारण सृष्टीचा पालनहारा जर मेला तर सृष्टीचं काय व्हायचं, हा विचार तुकोबांनी मांडलेला आहे. तुकोबांनी आमच्या शेतकऱ्यांना जगण्याचं बळ दिलेलं आहे. त्याचा विचार ह्या जगातल्या सर्व शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. कारण तुकोबा शेतकरी होते आणि शेतकरी हेच वारकरी असतात. मित्रांनो, तुकोबांनी जीवनाची आचारसंहिता सांगितली होती. सदा सर्वदा अंतरी कुटील, तेने गळा माळ घालू नये. जो अंतरी कुटील आहे त्याने गळ्यात माळ घालायची नाही, त्याने वारकरी व्हायचं नाही, शेतकरी व्हायचं नाही. मग त्यानं काय करायचं? जयाशी नाही धर्म दया क्षमा शांती, तेने अंगा विभूती लावू नये. त्याने ज्याच्या मनामध्ये दया क्षमा धर्म शांती नाही, त्याने साधू बनू नये, संत बनू नये. जयाशी नाही लागले मन हाताशी, तेने प्रपंचाशी टाकू नये. तुका म्हणे, ज्याशी नाही हरिभक्ती, तेने जगाच्या उद्धाराचा भगवा हाती धरू नये. जगाचा उद्धार संतांनी, महापुरुषांनी, विचारवंतांनी, शेतकऱ्यांनीच करायचा आहे आणि बाकीच्यांनी त्यांना साथ द्यायची. ही एक आचारसंहिता तुकोबांनी सांगितली. तुकोबांनी 17व्या शतकामध्ये लेखनाचा धर्म सांगितला की लेखन हे समाजाच्या प्रबोधनासाठीच असलं पाहिजे. आणि कुणी करावं ते? न ये नेत्रा जळ, नाही अंतरी कळवळ. न ये नेत्रा जळ, नाही अंतरी कळवळ, तो हे चावटीचे बोल, तुका म्हणे जनरंजवन फोल. जे लेखक शब्दांचा व्यापार करतात, समाजाच्या मनोरंजनासाठी लिहितात, ते चावटपणाचे बोलणे आहे, हे तुकोबांनी आम्हाला सांगितलं होतं. लेखक कसा असावा, लेखक कसा नसावा, याबद्दलही तुकाराम आम्हाला सांगतात. आपुलिया पोटासाठी करी लोकांची या गोष्टी, स्वये आपणची रीता, रडे पुढीलांच्या हिता. तुका म्हणे शिंदळीच्या व्यर्थ श्रमविली वाचा, अंगी ज्ञानपणाची मस्ती, बोलणे तितुके वाया गेले. तुका म्हणे गाढव लेखा, जेथे भेटेल तेथे ठोका. तुकोबांनी लेखक कसा असावा आणि कसा नसावा याची परिभाषा ह्या अभंगातून केलेली आहे. शेवटी आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे धन वाटू जनलोका. शब्द हाची देव,
शब्दे गौरव पूजा कर. हे सर्व तुकोबांनी आम्हाला सांगितलं. ह्या अशा अनेक अंगाने तुकारामाचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. शेवटी समग्र तुकाराम दर्शन लिहिण्याची प्रेरणा मला तुकोबांनी दिली. तुकोबांच्याच शब्दात तुकोबा जसे म्हणायचे की हे माझं भांडवल नाही आहे, हे माझे शब्द नाही आहेत, माझा बोलविता धनी विठ्ठल. तसंच मला वाटतं. शेवटी जाता जाता मी माझ्या भावना आपल्या समोर व्यक्त करतो. माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार, माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज तुकाराम बोलवितो. माझी युक्तीचा नव्हे हा प्रकार, मज तुकाराम बोलवितो. काय जाणे मी पामर, काय जाणे मी पामर अर्थभेद, तुकाराम वदवी तेची वदे. धन्यवाद.